नमस्कार. कुसुम महोत्सव या कुसुमाग्रजांवरच्या कवितांवर आधारित महोत्सवासाठी आज विराट वड ही दुसरी कविता सादर करतोय. अनंतगिरी या विकाराबाद जवळच्या ठिकाणी मी आहे आणि इथल्या जंगलातला हा एक भव्य वड बघून या कवितेची सहजच आठवण आली. त्यामुळे ही आज रेकॉर्ड करून पाठवतोय. कवितेचं नाव आहे विराट वड. गावाच्या सीमेस नदीच्या तीरा पारंब्या फांद्यांच्या घालून डेरा विषण्ण दृष्टीने देखत नभा विराट वड हा राहिला उभा विराट वड हा राहिला उभा विराट वड हा राहिला उभा विराट वड हा राहिला उभा. काळाची असंख्य पाखरे आली जीवन कणिका टिपून गेली अनेक पिढ्यांची यात्रा विशाल तयाच्या पुढून गेलेली पैल काळाशी झुंजून राहिला जेता विजय परी तुझाच तो आता राक्षसी खोडास सहस्र तडे पाचोळा माप पायाशी पडे आलेली देहाला पाषाण कळा देवत्व जाऊन उरली शिळा नवीन पालवी क्वचित कोठे जुनाच जुनाट पानाचा देखन कुठे फोडून दरड मुळे ती काही शोधती ओलावा नदीच्या डोही पर्णांच्या गुहात अंधार माझे उशेचा किरण आतन धजे लोंबती मोहळे भयान काळी कोळ्यांची धुसर लागली जाळी गिधाड घुबडे धरून शिरी कोकिळ पूर्वीचे स्मरत उरी भोवती तयाच्या तरंगे भीती सावली प्रवासी त्याची न घेती निर्दय अफवा विळखा घाली रात्रीचा संबंध बसतो खाली गावची बालके राहून दुरी भयार्थ डोळ्यांनी पाहती वरी लोटून काळास थाकला धीट आजला त्याचीच पाहतो वाट करवत कुऱ्हाड वाजता राणी आशाळ भावाने ऐकतो ध्वनी परंतु हत्यारे क्षुद्र ती हाय अशा या पहाडा पुढती काय समर्थ आता ती एकली वीज देण्यास याजला विश्रांती निज म्हणून तयाची उदास आशा शोधते नभात रुपेरी रेषा. धन्यवाद.